2023 2013 युवराजच्या 3 डावातील धावांची सरासरी 72 आहे. चौथ्या डावातील धावा विचारात घेता त्याच्या 4ही डावातील धावांची सरासरी 1 ने कमी होते, तर त्याच्या चौथ्या डावातील धावांची संख्या किती? पर्याय आहेत 62, 64, 66, 68. पहा इकडे आता. 3 डावातील धावांची सरासरी किती आहे? 72 आहे. पहा 3 डाव आहेत आणि सरासरी 72 आहे. म्हणजे 3 डावातील धावांची एकूण संख्या किती होणार? 72 गुणिले 3 216 होणार. पहा युवराजने 3 डावामध्ये एकूण 72 धावा काढले, सरासरी 72 आहेत. म्हणजे 3 डावांची मिळून एकूण संख्या आली धावांची 216. चौथ्या डावातील धावा विचारात घेतला. चौथ्या डावातील धावा विचारात घेता त्याच्या 4ही डावातील धावांची सरासरी 1 ने कमी होते. आता चौथ्या डावात धावा माहित नाहीत, मग आपण 1 मानायच्या. चौथ्या डावातील धावांची संख्या x मानू. म्हणून 4 डावातील एकूण धावा. बघा 4 डावामध्ये त्या एकूण धावा किती होणार मग? 216 पहिल्या आणि आत्ताच्या x धावा. आणि आता सरासरी काय आली? 1 ने कमी केली. सरासरी 1 ने कमी झाली म्हणजेच पहा सरासरी त्यांची 1 ने कमी झाली. 1 ने कमी झाली म्हणजे आधी सरासरी 72 होती, आता 1 ने कमी झाली म्हणजे 71 झाली. ही 4 डावांची सरासरी किती? 4. पहिल्या 3 डाव आहेत त्यांच्या सरासरी धावा 72 आहेत, एकूण धावा 216 आल्या. चौथ्या डावात धावा किती काढल्या आपल्याला माहित नाही, ते आपण 1 मानल्या. पण चौथ्या डावाची सरासरी किती होते? 71 होते. आता आपण कसं करायचं मग? 216 अधिक x भागिले 4 ने भागायचं. आता 3 ने नाही भागायचं, कारण ह्या धावा 4 डावांच्या आहेत आणि सरासरी काय आहे? 71 आहे. संपलं. मग आता 216 अधिक x बरोबर 4 भागिले तिकडे गुणले होणार. 4 × 4 4 7 28 284. x बरोबर 284 वजा 216. म्हणून x बरोबर 284 तून 216 वजा करायचे. 14 गेले 8, 7 गेला 6, 068 उत्तर आलं. त्याने 68 धावा काढल्या. मग चौथ्या सामन्यात त्यांनी 68 धावा काढल्या, म्हणजे थोड्या कमी काढल्या सरासरीपेक्षा. त्यामुळे काय आली? सरासरी 1 ने घटली. त्यांनी धावा काढल्या 68. चौथ्या सामन्यामध्ये त्यांनी 68 धावा काढलेल्या आहेत.